नाही, मार्चचे आता कृती समिती ज्यांची आहे त्यांचे सगळे प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमची बैठक झाली. त्यामध्ये त्यांचे 3-4 जे विषय होते त्यामध्ये एक सगळ्यात त्यांचा विषय होता की त्यांचं जे विद्यावेतन आहे ते महिन्याच्या महिन्याला मिळत नाही. ते महिन्याच्या महिन्याला मिळण्याची एक खात्री उपमुख्यमंत्री आणि सगळ्या फायनान्स विभागानं दिली की 10 तारखेच्या आत त्यांचं जे विद्यावेतन आहे ते महिन्याच्या महिन्याला मिळेल अशी एक नवीन सिस्टीम आता इथं तयार केलेली आहे. आणि दुसरा विषय होता की त्यांचं म्हणणं होतं की इतर राज्यामध्ये विद्यावेतन जादा आहे, आपलं कमी आहे. त्यामध्ये प्रति महिना 10,000 रुपये वाढवण्याचं मंत्रिमंडळाच्या येणाऱ्या बैठकीमध्येच हा विषय आणायचं मान्य केलं. आणि तिसरा जो विषय आहे तो त्यांची जी हॉस्टेल्स आहेत, विशेषतः मुंबईमध्ये हॉस्टेलची फार परिस्थिती वाईट आहे आणि बाकीच्या ठिकाणीसुद्धा हॉस्टेल्स त्यांना चांगल्या पद्धतीने नाहीत. आता आम्ही एक मास्टर प्लॅन तयार केलेला आहे. नवीन जिथं आपण वैद्यकीय महाविद्यालय काढले तिथं आपण हॉस्टेल्सचं आपण बांधतो आहे. परंतु जुनी जिथं आहेत आणि जिथं हॉस्टेलची कमतरता आहे तिथं नवीन हॉस्टेल्स बांधणं आणि भाड्यानं ताबडतोबीनं उपलब्ध करून देण्याच्या आम्ही डीनला सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याचं मॉनिटरिंग हे सचिव, आयुक्त आणि संचालक हे 2 दिवसात करतील आणि त्यांना खात्री देतील की सगळे हॉस्टेल्स त्यांना हॉस्टेलची व्यवस्था कशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं करून देता येईल. आता 80 कोटी रुपये आम्ही साठी हॉस्टेलच्या दृष्टीने दिले होते ते ताबडतोबीने आम्ही वितरित करून तिथेही चांगलं बांधकाम करून तिथं जरा खराब अवस्था आहे ती चांगली करून देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. नाही, कृती समिती नाही, आम्ही संचालक, आयुक्त आणि आमचे प्रधान सचिव यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे आणि ते मला वाटतं याचं महिन्याच्या महिन्याला मॉनिटरिंग करतील. सगळे आहेत हे संपला आहे की नाही हा प्रश्न आहे. एकूणच रुग्णांचे हाल आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. अतिशय तासभर ते तासापेक्षा जास्त वेळ उपमुख्यमंत्र्यांनी दिला. अतिशय त्यांच्या सगळे विषयाबद्दल त्यांनी गांभीर्यानं घेतलं. अनेक विषय उपमुख्यमंत्र्यांना स्वतःलाच ते म्हणजे त्यांची राहण्याची व्यवस्था वगैरे याबद्दल ते थोडेसे नाराज झालेले होते. त्यांनी आपल्या भावना सगळ्या बोलून दाखवलेल्या आहेत. म्हणजे इतकी चांगली चर्चा झाल्यानंतर आता याने संप मागे घ्यावा अशी आमची कळकळीची विनंती आहे. GR संदर्भात देखील या सगळ्यांची मागणी होती की GR निघावा, त्या संदर्भात सरकारकडनं काही नाही. GR लवकरात निघावा या बैठकीचे मिनिट्स निघणं आणि आमच्या विभागामार्फत पत्र देणं ही कारवाई आम्ही 2 दिवसात करू असं सांगितलं आम्ही त्यांना. आणि एवढी सगळ्यांची हिंदी में बताइए कि आज बैठक हुई, क्या क्या मांगे मान ली गई, किस पर गौर करी सरकार और क्या विनती करते आप डॉक्टर से? उनका जो स्टाइपेंड था वो महीने को महीना मिलना चाहिए था, वो मिलता नहीं था. इसके लिए एक सिस्टम बनाई गई और वो सब उनको जो विद्या वेतन है वो महीने का महीना मिलेगा. 10 तारीख के पहले मिलेगा. इसकी सब जिम्मेदारी मैंने ली है. दूसरा जो था उनका जो स्टाइपेंड है वो अन्य राज्यों की तुलना में कमी है, वैसा उनका कहना था. तो 10,000 रुपये पर मंथ बढ़ाने का हमने फैसला लिया है. अभी मंत्रिमंडल के सामने हम जाएंगे, आने वाले मंत्रिमंडल के, ऐसा उप मुख्यमंत्री अजितदादा पवार ने कहा है. और तीसरा जो है हॉस्टल की जो बम्बई में खास्ता उनकी हालत बहुत बुरी है तो उसे दुरुस्त करने के लिए हम 80 करोड़ दिया है. तो वो अच्छी तरह से उसका दुरुस्ती करना, नए जहाँ हॉस्टल नहीं वहाँ बनाना और उनको किराए पर देने की हम प्रिंसिपल सेक्रेटरी, संचालक और आयुक्त पर हमने जिम्मेदारी दी है. अभी आप स्ट्राइक को लेकर क्या अपील करते हो? हमने उप मुख्यमंत्री ने विनती की है, मैंने विनती की है कि इतनी अच्छी चर्चा होने के बावजूद आपने ये जो उनका जो संप किया है उन्होंने वो वापस देना चाहिए. दूसरा एक पॉलिटिकल की जिस तरह से आज कल फैसला है उसको लेकर सुप्रीम कोर्ट जाने वाले हैं. ये हुआ क्या? ये हुआ वो पॉलिटिकल. सर, एक राजकीय प्रश्न असा आहे की जितेंद्र आव्हाडने दिल्लीत वक्तव्य केलं आहे की शरद पवार यांची राजकीय हत्या अजित पवार गटाकडून होत आहे. कसं बघता याच्याकडे ते 4 आरोप वगैरे? ते मी सकाळी सुद्धा सांगितलं होतं की जितेंद्र आव्हाडांना चुलत्याच्या पुतण्यामध्ये सारखं बोलण्यामध्ये का रस आहे. त्यांनी वास्तविक आता ठाण्यामध्ये एवढी घटना घडली त्यामध्ये ते काय प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत आणि त्यांना फार याच्यामध्ये रस आहे. वास्तविक त्यांनी अशा पद्धतीने तिकडं न पाहता कामा नये अशी आमची इच्छा आहे.
निवडणूक आयोगाच्या विरोधात शरद पवार गट जो आहे तो आता सुप्रीम कोर्टात गेलेला आहे. नाही, काल अजितदादांनी सांगितलं की बा आमच्या विरुद्ध गेला तर आम्ही गेलो असतो सुप्रीम कोर्टात. सर, जे राष्ट्रवादी जे कार्यालय आहे मुंबईतलं ते अजित पवार गट दावा करणार असं बोलले जातं. टीव्हीवर आणि कार्यालयावर तुम्ही दावा करणार आहात. नाही, ते अजितदादांनाच विचारायला पाहिजे आपण. पूर्ण नेमली एकटाच सर, सुप्रीम कोर्ट में जाने वाले हैं, कैसे आप इसको देखते हो? और लगातार कल अजितदादा ने बोल दिया ना, हमारे खिलाफ जाता तो हम भी सुप्रीम कोर्ट में जाते. तो अब वो जाने वाले हैं तो सुप्रीम कोर्ट के जाने के लिए उनको टिप्पणी हो रही है, पोस्टर लग रहे हैं कि हमारे पास जिसने पार्टी बनाई उसी को घर से बाहर निकाल दिया. जितने अवार्ड टिप्पणी कर रहे हैं, पोस्टर्स लगाए जा रहे हैं, आप लोगों के खिलाफ विरोध प्रदर्शन कर रहे हैं. ठीक है, वो उनका काम करेंगे, हम अपना काम करेंगे. सर, अजित पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये अजित पवार ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये होते त्यावेळेस त्यांनी शिंदेच्या शिवसेनेवर टीका केलेली होती की तुमच्यात दम असेल तर तुम्ही नवीन पक्ष काढावा म्हणून, परंतु आता हीच त्याबद्दल अजितदादांनी काल आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.